नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या महाराष्ट्र अपडेट्समध्ये आपले स्वागत. सविस्तर वृत्त पाहूच, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. पंचतारांकित उद्योग नगरीला मिळणार आणखी गती. छत्रपती संभाजीनगरात एंड्रेस प्लस हाऊसर विस्ताराचा शुभारंभ. करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या स्क्रीनवर तारक मेहता का उल्टा चष्मा. आणि प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेत रायगड जिल्ह्याचा देखील समावेश. सुनील तटकरे यांची माहिती. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. पुण्यातील सच्चाई माता मंदिरात पुणे पोलीस जॉईंट कमिशनर रंजन कुमार शर्मा आणि खासदार अमोल कोल्हे यांनी देवीचं दर्शन घेतलंय. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील भीषण दुष्काळाच्या परिस्थितीतून राज्याला लवकरच मुक्ती मिळावी अशी सच्चाई मातेकडे प्रार्थना केली आहे. या धर्तीवर सगळीकडे काय नवरात्रात मातेचं दर्शन घेत असताना हीच मातेच्या चरणी प्रार्थना आहे की या ओल्या दुष्काळात जो बळीराजा संकटात सापडलाय त्या बळीराजाला लढण्याचं बळ आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून आपण सगळेच या बळीराजाला खंबीरपणे उभं राहण्यासाठी, या पूरग्रस्त शेतकरी बांधवाला उभं राहण्यासाठी यथाशक्ती जे काही करता येईल ती मदत आपण करणं जास्त गरजेचं आहे. आणि ही बळीराजाला केलेली मदत हेच मला वाटतं कुठल्याही सणाच्यासाठी किंवा मातेच्या अर्चना करत असताना तिच्यासाठीची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नाही, ती प्रार्थना ही नक्की आईपर्यंत पोहोचते. छत्रपती संभाजीनगरात बहुराष्ट्रीय कंपनी एंड्रेस हाऊसर इंडिया ऑटोमेशन इन्स्ट्रुमेंटेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या युनिट विस्ताराचा भूमिपूजन सोहळा पार पडलाय. जर्मनीचे संचालक जेन्स एल्झेनहायमर, व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र कुलकर्णी तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झालाय. 7,500 चौरस मीटर जागेत उभारल्या जाणाऱ्या या इमारतीत सौर ऊर्जा प्रकल्प, पावसाचे पाणी संकलन, हिरवाईयुक्त परिसर व सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक सुविधा असतील. यामुळे औद्योगिक प्रगती, रोजगार व शाश्वततेस नवी दिशा मिळणार आहे. आज एंड्रेस अँड हाऊसर लेवल अँड प्रेशर डिव्हिजनचं कॅपॅसिटी एक्सपान्शन आज आम्ही घोषित केलं आहे. ह्या प्रोजेक्टमध्ये आम्ही 7,500 स्क्वेअर मीटर म्हणजे जवळपास 75,000 स्क्वेअर फूट जागेचं नवीन कन्स्ट्रक्शन करणार आहे. ही बिल्डिंग कंप्लीट एअर कंडिशन्ड असणार आहे आणि ह्यामध्ये एन्व्हायरमेंटसाठी लागणारी सगळी काळजी घेण्यात आलेली आहे. ह्या बिल्डिंगमधून आम्ही आमची कॅपॅसिटी जवळपास 2.5 पट वाढवणार आहे. आम्ही ह्यामध्ये लेवल मेजरमेंट आणि प्रेशर मेजरमेंटचे प्रॉडक्ट्स प्रोड्यूस करू. ह्याशिवाय आमची एक ग्लोबल सोर्सिंग ॲक्टिव्हिटी आहे, ती पण आम्ही ॲड करू. सध्या आम्ही जवळपास 1 लाख इन्स्ट्रुमेंट्स वर्षाचे बनवतो, तर आता ही कॅपॅसिटी आमची 2.5 ते 3 लाख होईल. ह्या लेवल आणि प्रेशरच्या बरोबरच लिक्विड ॲनालिसिस म्हणून आमची एक अजून ग्रुप कंपनी आहे, त्यांच्यासाठी काही जागा ह्या एक्सपान्शन प्रोजेक्टमधली वापरण्यात येईल. तर ह्यामध्ये ते बेसिकली जे लिक्विड ॲनालिसिसचे प्रॉडक्ट्स आहेत, म्हणजे जे पॅरामीटर्स लिक्विडचे मेजर करण्याचे आहेत ते मॅन्युफॅक्चर करतात. अमरावती जिल्ह्याला ओला दुष्काळग्रस्त भाग घोषित करून शेतकऱ्यांची 100% कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकरी, शेतमजूर आणि युनायटेड फोरम तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. प्रकल्पांसाठी सरकारकडे निधी असताना शेतकऱ्यांसाठी तो उपलब्ध नसल्याचा सवाल उपस्थित करत डॉक्टर अलीम पटेल यांनी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहील असा इशारा दिलाय. शेतकरी संघटनांनी संपूर्ण कर्जमाफी, विशेष पॅकेज, हमीभावावर खरेदी, पीक विमा, मनरेगा रोजगार आणि पिकांच्या आयातीवरील बंदींसह विविध मागण्या केल्या असून आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळतोय. आज आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी शेतमजुरी आणि अमरावती भाग हे आत्महत्येग्रस्त आहे. NCRBचे डाटा आहे 2001 पासून तर 2024 पर्यंत 5,315 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. मागच्या 2 दिवसात 4 आत्महत्या जिल्ह्यात झालेली आहे. एक खल्लाडची, एक शेगावची, एक शिरसगाव मोठी आणि एक धारणी. हे परिस्थिती आपल्याकडे आहे. दुसरं जे महाराष्ट्राचा भाग आहे, नांदेड आहे, उस्मानाबाद आहे, लातूर आहे, तिकडे यावर्षी जे परिस्थिती एकदम गंभीर आहे. पण आपली जे परिस्थिती आहे 20 ते 25 वर्षापासून अमरावती आणि यवतमाळची परिस्थिती तशीच आहे. आत्महत्या सुरू आहे. मग हे जे आपला जे फटका बसलेला आहे आपल्याला शेतकऱ्यांना, आता हे आपण काय केलं नाही
तो शेतकरी आत्महत्या कमीत कमी 3 पट वाढणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल, म्हणून आम्ही आज आंदोलन सुरू केलेलं आहे, बेमुदत आंदोलन। शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे। पहिला आमचं हे म्हणणं आहे की अमरावती जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा, पंचनाम्याची काही गरज नाही आहे। सरसकट बिना अट 50,000 रुपये हेक्टरी शेतकरीला न्याय मिळाला पाहिजे, नुकसान भरपाई। MIM पक्षाला विरोध करणाऱ्या फालतू लोकांनी राजश्री शाहू महाराजांचं काम वाचलं पाहिजे। शाहू महाराजांच्या नगरीत हिंदू मुस्लिम वाद लावत असल्याची टीका MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलंय। शिवाय बाळासाहेब ठाकरे, प्रवीण तोगडिया कसे बोलत होते ते देखील पहा। कोकणातील नेता मुस्लिमांना कसं बोलतो हे ऐकलं आहे ना, हा देश कुणाच्या बापाचा नाही अशा शब्दात जलील यांनी सुनावलंय। ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते। दरम्यान MIM पक्ष महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। आपण ऐकलं असेल बाळासाहेब ठाकरेंचे भाषण कसे होते, प्रवीण तोगडियाचे भाषण कसे होते, इतके सारे जे महंत साधू लोक आज नवीन तयार झालेले आहेत ते कशा प्रकारचे वक्तव्य करत आहे। हे अहमदनगरमध्ये ते कोण छोटासा ते जे आहे ते काय बोलतात म्हणजे एकदा कधी त्याच्या बाबतीत तुम्ही विचारणार नाही, बोलणार नाही। आम्ही जास्त महत्व देत नाही। सकाळीच एक प्रतिक्रिया दिली, ज्या प्रतिक्रियेनंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तणाव देखील निर्माण होऊ शकतो, कारण तुमच्या कोणाच्या बापाचे हे कोल्हापूर नाही, ती कोण घाणेरडी लोक आहेत असं देखील त्यामध्ये वक्तव्य आहे। या सगळ्या वक्तव्यामध्ये अशा पद्धतीनं विरोध होत असताना अशा पद्धतीने जसं जहाल वक्तव्याचा काय बोलू मी। हो सन्मान्य सदस्य साहेब, तुम्ही विरोध करत आहे, तुमच्यात खूप खूप धन्यवाद करते। या देश कुणाच्या बापाचा नाही आहे। पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये सांगतो, या देशामध्ये राहणारा सगळं जाती धर्माच्या लोकांचा हा देश आहे। त्याच्यामध्ये मुस्लिम समाज ही इतकंच त्या देशावर त्यांचाही अधिकार आहे। आणि तुम्ही विरोध करत असेल तर तुम्ही मला सांगा की इम्तियाज जलीलचा किंवा असदुद्दीन अवैसीचा या कारणाने। शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त कोल्हापुरातील विविध ठिकाणी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या पालखी आणि देवीचं दर्शन थेट भक्तांना मिळावं यासाठी ठिकठिकाणी स्क्रीन लावण्यात आल्यात। मात्र या स्क्रीनवर काही ठिकाणी देवीचं थेट दर्शन दाखवण्याऐवजी तारक मेहता का उलटा चष्मा ही सिरियल लावण्यात आली आहे। त्यामुळे भाविकांमध्ये संताप व्यक्त होतोय। कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्टँड अर्थात CBS इथं लावण्यात आलेल्या स्क्रीनवर तारक मेहता का उलटा चष्मा सिरियल दिसत असल्यानं भाविकांनी संताप व्यक्त केलाय। या बातमीसह वेळ झाली आहे महाराष्ट्र अपडेट्स मध्ये छोट्याशा विश्रांतीची। लगेचच परत येऊ पाहदरा न्यूज अनकट। या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह। डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन। कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये। ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा। बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत। पाहुयात उर्वरित घडामोडी। रायगड जिल्ह्यात वाढत्या बेरोजगारीमुळे स्थलांतराचं प्रमाण अधिकच वाढल्याची माहिती दिवसेंदिवस समोर येते। अशातच आता रायगड जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या तळा तालुक्यात नवीन प्रकल्प येऊन ठेपलेत। या नव्यानं येत असलेल्या प्रकल्पामुळे आर्थिक रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे। त्यामुळे वाढत्या स्थलांतराला कुठेतरी आळा बसणार आहे। शिवाय येथील शेतकऱ्यांच्या शेत जमिनींना सुद्धा दुप्पट भाव मिळण्याची शक्यता आहे। खरंच कोकणात जी गरजच आहे, रोजगाराची गरज आहे, कारण का इथला तरुण वर्ग बहुसंख्य मुंबईलाच जात आहे। कारण का 10वी 12वी शिकल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी किंवा रोजगारासाठी मुंबईत त्याला स्थलांतर व्हायला लागते। परंतु आता इथं समजणं असं येते की तळा तालुक्यात मोठमोठ्या कंपन्या येत आहेत, त्या लवकरच याव्यात आणि लवकरच स्थलांतर इथंच थांबावं आणि तरुणांना रोजगार इथंच मिळावा यासाठी आम्ही तर त्यांच्या संपूर्ण सक्रिय आहोतच। म्हणजे त्यांना काही मदत लागेल आमच्या तरुणांकडून तर आम्ही ती पूर्णपणे त्यांना देण्यास तयार आहोत। आम्ही त्या कंपनीचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत।
छत्रपती संभाजीनगरातील पंचतारांकित ऑरिक शेंद्रा MIDCला समृद्धीशी जोडणाऱ्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड यांच्या हस्ते पार पडला। या रोडमुळे पंचतारांकित उद्योग नगरीला आणखी गती मिळणार आहे। प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेत देशातील 100 जिल्ह्यांमध्ये रायगड जिल्ह्याचा देखील समावेश करण्यात आलाय। देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या योजनेची माहिती दिली असून या योजनेतून अनेक शेतीपूरक संकल्पना रायगड जिल्ह्यात राबवल्या जातील अशी माहिती रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांनी आज महाडमधून पत्रकार परिषदेत दिली आहे। रायगड जिल्ह्याची ओळख ही धान्याचं कोठार म्हणून आहे, त्यामुळे प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेत ही निवड आधुनिक शेती करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे। आणि मला सांगायला आनंद होत आहे की या देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मला कालच पत्राच्या द्वारे 24 सप्टेंबरला मला त्यांनी पत्र दिलं की आपल्या रायगड जिल्ह्याची निवड ही धनधान्य कृषी योजना अंतर्गत त्या ठिकाणी भारत सरकारने जे 100 जिल्हे निवडलेले आहेत त्या 100 जिल्ह्यांमध्ये आपल्या रायगड जिल्ह्याचा समावेश माझ्या विनंतीनुसार त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आता आपण म्हणाल की याच्या अंतर्गत नेमकं काय आहे, तर मी जे आपल्याला मानाने सांगतो आपल्याला ही टिप्पणी सुद्धा मी परत काढून देईन। यामध्ये आपल्या जिल्ह्यातील गोरगरीब अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येईल। सदर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी 3 घटकाचा विचार करण्यात आलेला आहे। कमी पीक उत्पादन, कमी पीक लागवड आणि कमी कृषी पत पुरवठा। या योजनेमुळे रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या खरीप आणि रब्बी 2 पिकं आपल्या जिल्ह्यात आहेत। इतर जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राच्या काही 3 पिकं घेतली जातात, काही ठिकाणी 4थं पीक सुद्धा अनेक वेळेला फळबागाचं घेतलं जात असतं किंवा भाजीपाल्याचं घेतलं जात असतं, पण आपल्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने खरीपाचंच पीक मोठ्या प्रमाणावरती घेतलं जातं। रब्बीचं पीक ज्या ठिकाणी आज कालव्याद्वारे पाणी आहे त्या ठिकाणी घेतलं जातं, तर त्याच्यातून त्या क्षेत्रामध्ये वाढ करणं, पिकाचे उत्पादन वाढवणं आणि पर्यायाने शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ त्याच्यातून होणार आहे। बीड जिल्ह्यातील लिंबा गणेश ते बोरखेडे रस्ता व पूल मुसळधार पावसात वाहून गेल्यानं गेल्या 15 दिवसांपासून या मार्गावरील वाणी वस्ती, घोलप वस्ती, गावडे वस्ती, ढवळे वस्ती, गरज वस्ती, मुळे वस्ती येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या वाहतुकीच्या अडचणींना सामोरं जावं लागतंय। दरम्यान लोकप्रतिनिधी व अधिकारी केवळ पाहणी करून फोटो सेशन करून निघून जात आहेत, मात्र प्रत्यक्ष दुरुस्तीची कामं सुरू न झाल्यानं ग्रामस्थांच्या संतापाचा पारा चढलाय। अखेर आज ग्रामस्थांनी पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत अजितदादा आता तरी पावताल का, आम्हाला रस्ता मिळेल का असा थेट सवाल उपस्थित केलाय। लिंबा गणेश ते बोरखेड रस्ता, या रस्त्यावरील वस्त्या जवळजवळ 5-7 वस्त्या आहेत। घोलप वस्ती, वाणी वस्ती, ढवळीत, गावडे वस्ती, घरत वस्ती, भोसले वस्ती, राहिले सुविधा महाजनवाडीहून लोक इथून मधला मार्गेच येतात। काटवटी वस्ती, या रस्त्यावरील हे फुल कसल्यापासून एक 15 दिवस झाले जवळपास। पुढारी येतात, नेते सगळे येतात, आश्वासनं देऊन जातात, आज उद्या रस्ता करू म्हणून अजून रस्त्याचा काही पुढं खडा टाकलेला नाही। आमची लेकरं बाळ शाळेत जातात, त्या मुलांचा सगळा म्हणजे इथं डबल माणूस लागतं, इथून उचल पुढच्या माणसापाशी दे असे करून मुलं शाळेत जातात। आणि रोज दुधाचा आणि भाजीपाल्याचा हा प्रश्न सर्वात मोठा आहे। तर ह्यो रस्ता आम्हाला तात्काळ आजची आज ह्याची एली वाट लावून रस्ता आम्हाला दुरुस्त करून देणे ही आम्हाला आमची इच्छा आहे। म्हणून आम्ही अजितदादाला दुधाने अभिषेक करून यांनी तरी गुण येईल म्हणून आम्ही अभिषेक दुधाचा केलेला आहे त्यांना। राज्यातील चक्काजाम आणि रस्ता रोको आंदोलन उद्या नियोजनाप्रमाणे होणार असल्याची माहिती धनगर उपोषणकर्ते दीपक बोराळे यांनी दिली आहे। धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी बोराळे जालन्यात आमरण उपोषणाला बसले असून त्यांच्या उपोषणाचा 14वा दिवस आहे। दरम्यान काल धनगर समाजाच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती, मात्र त्या चर्चेत कोणताही सकारात्मक निकाल लागला नाही असं बोराळे म्हणाले। मी कालची चर्चा जर पॉझिटिव्ह झाली असती तर मी थोडासा विचार बदलत होतो, कारण सध्या राज्य आसमानी संकटाशी लढतंय। माझा बळीराजा या अतिवृष्टीनं हैराण आहे, सर्वसामान्य माणूस हैराण आहे आणि अशातच आपल्यामुळं लोकांना त्रास होऊ नये ही माझी भावना होती, परंतु मजबुरी आहे
मी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेची, माझ्या बळीराजाची माफी मागतो. बाबांनो, आज आपल्याला या दुष्काळाच्या, या अतिवृष्टीच्या, याच्यात वेदना आपल्याला दिसतात. माझा धनगर समाज 75 वर्षापासून अतिवृष्टीचा सामना करतोय. कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ, सगळा दुष्काळ आहे आमच्यावर 75 वर्ष झाले. त्याच्यामुळे आमच्या वेदना शब्दात वर्णन करता येत नाही. सरकार आमचं शांततेनं ऐकत नाही. म्हणून उद्याचा सुद्धा ज्या पद्धतीनं 24 तारखेला एक भव्य मोर्चा या ठिकाणी झाला, ऐतिहासिक, अविश्वसनीय, अद्भुत, त्या पद्धतीनं राज्यातल्या धनगर बांधवांना विनंती करतो की उद्याचा चक्काजाम सुद्धा प्रत्येक व्यक्ती परेशान झाला पाहिजे की हे झालं कसं. एकदा सगळं पिवळं वादळ रस्त्यावर येऊ द्या. उद्या परवा तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल असं मला. या बातमीसह वेळ झाली आहे. महाराष्ट्र अपडेट्समध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.